कोपरखिंडीमधील प्रभाग क्रमांक 52 मध्ये माजी नगरसेविका निर्मला कचरे यांच्या विभागातील सेक्टर 14 येथील महालक्ष्मी मंदिराच्या बाजूच्या नालाची सोलिंग पिचिंग कामाचे भूमिपूजन नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले। या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 लाखाचा निधी देऊ केला आहे। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख रामदास कवळे, महिला जिल्हा संघटिका शीतल कचरे, सहसंपर्क प्रमुख सचिन कांबळे, शहर संघटिका नंदा काटे, उपशहर प्रमुख मिथुन जोशी, युवा सेना शहर प्रमुख प्रसाद घोरपडे, समाजसेवक अनंतराव कचरे, विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे, उपविभाग प्रमुख विजय चुद्री, शाखा प्रमुख निलेश कदम, सुहास पाटील, उपशाखा प्रमुख शांताराम पाटील काटकर, मयूर चव्हाण, शिवसेना महिला आघाडी आणि असंख्य स्थानिक नागरिक उपस्थित होते। तसेच कोपरखिंडी येथील नागरी आरोग्य केंद्राची पाहणी विजय चौगुले यांनी केली असून जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून लवकरच नागरिकांच्या सेवेत आणू असे सांगितले। माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं नव्या मुंबईवरती प्रामुख्याने कटाक्षाने लक्ष आहे आणि आमच्या शिवसेना पक्षाचे जे कोणी नगरसेवक आहेत त्यांना मुख्यमंत्री निधीतून काही कामं त्यांनी सुचवलेली होती आणि त्या मुख्यमंत्री निधीचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा की जी कामं कराल त्याचा नागरिकांना नागरिक वस्तीमध्ये आणि नागरिकांना त्याचा वेगळ्या पद्धतीने आनंद भेटला पाहिजे। मुख्यमंत्री निधी चांगला याच्यासाठी वापर केला पाहिजे। आता इथली जी परिस्थिती बघितल्यानंतर हे ओपन नाला आहे आणि ओपन नाल्याच्या बाजूला संपूर्ण माती डास आहे, ते बाजूनी माती डास आहे, ते म्हणून या ठिकाणी आमच्या कचरे मॅडम या सर्व कचरे फॅमिली आमच्या नगरसेवक कचरे आणि त्यांनी कचरे फॅमिली यांनी विचार केला की इथं जी पिचिंग निघून गेली होती ती पिचिंग करून येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्याच्या बाजूला व्यवस्थितपणे गार्डन करून आणि नालासुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचा असा संकल्प आहे। आणि प्रामुख्याने एक आता पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे। आता 50 लाखाची जी निधी आलेली आहे ती निधी आम्ही पिचिंगसाठी या ठिकाणी वापरत आहोत आणि त्या मुख्यमंत्री निधीमधून आम्ही हे काम करत आहोत। आणि राहिली गोष्ट आरोग्य केंद्राची, जे आरोग्य केंद्र आहे ते पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जानेवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री नवी मुंबईसाठी एक 5-6 ठिकाणी उद्घाटन आहे, ते उद्घाटन करायला येणार आहे। त्याच्यामध्ये नागरी आरोग्य केंद्राचं सुद्धा आम्ही उद्घाटन करून घेऊ। हा म्हणूनच जानेवारी महिना आहे त्याच्या तोपर्यंत काम चालू आहे। जानेवारी महिन्यामध्ये नागरी आरोग्य केंद्राचं सुद्धा उद्घाटन होईल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। खरंच आपण पाहतोय की अगदी प्रत्येक विरोधकांना कामातून उत्तर देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि तीच शिकवण ते प्रत्येक कार्यकर्त्यालाही देत आहेत की कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर देण्यापेक्षा आपल्या कामातून प्रत्युत्तर द्या। आज आपण पाहतोय या नाल्याची दुर्दशा होतच चाललेली होती। या कामासाठी वारंवार आपण पाठपुरावा करूनही कुठून प्रतिसाद न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांकडे जेव्हा आपण निधीची मागणी केली तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला 50 लाखाचा निधी देऊन इथं पिचिंगचं काम आज परवानगी दिलेली आहे आणि ते लवकरच भूमिपूजन आज झालेलं आहे। लवकरच ते नागरिकांना अतिशय उत्कृष्ट परिस्थितीत दिसेल। खरंच पाहायला गेलं तर नवी मुंबई ही फ्लेमिंगोची सिटी ओळखली जाते। ह्या नाल्यात ही बऱ्यापैकी फ्लेमिंगोचे वास्तव्य त्यामुळे नागरिकांना त्याही गोष्टीचा आनंद घेण्यात यावा घेता यावा याकरता इथे चांगल्या प्रमाणे हिरवळीचंही नियोजन करण्यात येणार आहे। खरंच आपण पाहतोय की जेव्हापासून आपलं सेक्टर 22चं माताबाल रुग्णालयाचं वास्तू बंद झालेली आहे तेव्हापासून वाशीच्या रुग्णालयावरती घनसोली असेल, कोपरखैरणे असेल, रबाळ असेल, पावनागाव, जुगाव सर्वच लोड हा वाशीतील रुग्णालयावर देतो। याकरता वारंवार आपण पालिकेत पाठपुरावा करून नागरी आरोग्य केंद्राची मागणी केली होती आणि आमच्या कालावधीत ते नागरी आरोग्य केंद्र पूर्ण करून लोकार्पण करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळत आहे आणि हे लोकार्पण आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते लवकरच जानेवारी महिन्यात केलं जाईल। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी येथील नागरिकांच्या सुविधा लक्षात घेता त्यांच्या निधीतून 50 लाख नाला पिचिंग व सोलिंग या कामासाठी दिलेलं आहे। त्याबद्दल प्रभाग क्रमांक 52 सेक्टर 14, 15, 16च्या नागरिकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार। आणि गोरगरिबांची कामं करायसाठी आमचे मुख्यमंत्री कधीही अहोरात्र पुढे असतात आणि या ठिकाणी समस्या मुख्यमंत्री साहेबांना सांगितल्या त्याच्यानंतर लगेच त्यांनी नाला पिचिंगसाठी मला 50 लाखाचा निधी दिला आहे। अजूनही विविध कामासाठी ते आपला निधी देणार आहे। नागरी आरोग्य केंद्राचं काम पूर्ण होत आलेलं आहे। त्यासाठी आमचे जिल्हा प्रमुख यांनी आज व्हिजिट केली नागरी आरोग्य केंद्राची आणि येत्या जानेवारी महिन्यात लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करणार आहोत। पडझड चाललेली आहे
हे मुख्यमंत्री निधीतून आम्हाला 50 लाख रुपये मिळालेले आहेत. त्याचं ते काम करायचे आणि बाकीचे साईडला गार्डन वगैरे. आम्ही इथे जे कचरे साहेब आहेत नगरसेवक, त्यांचं काम एक नंबरचं काम आहे आणि कामाच्या बाबतीत कुठल्याही कामाच्या बाबतीत म्हटलं तर कचरे साहेब एक नंबरमध्ये काम करतात. कुणाच्याही घरी कुणाचा कार्यक्रम असेल त्याच्यावर जातं. आणि कामाच्या बाबतीत म्हटलं तर आता हे नाल्याच्या बाबतीत म्हटलं ना, हा नाला पावसामध्ये फार विचित्रमध्ये फार भरून जातो आणि माती खाली पडते. ही कचरे साहेबांनी स्वतः पाहिल्यानंतर तो कसा दुरुस्त करता येईल ह्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि त्याच्यासाठी हा याचा निधी मंजूर करून घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल बाबरसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई.